हॅलो मैत्रिणींनो, तर आज मी 30 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे। तर हे बघा, आपण माप लिहून घेतलेलं आहे। उंची आहे 13 इंच, छाती आहे 30 इंच, कमर आहे 26 इंच, पुढचा गळा घेतलेला आहे 6 इंच, मागचा गळा 10 इंच, बाही घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंचाची, आणि दंडघेर आहे 10 इंच। ठीक आहे, अशा प्रकारे आपण माप लिहून घेतलेलं आहे आणि आता आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करणार आहोत। तर हे बघा, उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन घ्यायचे आहे, त्यामुळे आपण 13.5 इंचावर निशाण मारून घेणार आहोत। ठीक आहे, हे बघा 13.5 इंचावर आपण लाईन घेतलेली आहे। आणि 30 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे घडी आहे आपली 7.5 इंचाची, त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिंगसाठी सोडणार आहोत, त्यामुळे आपण इथे घेतलेली आहे 9.5 इंच। ठीक आहे, आता आपण हा भाग कट करून घेऊ। पहिले आपण पाठीच्या भागाची पेपर कटिंग करणार आहोत। ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचं आहे गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच। आता आपण मागचा गळा मोजून घेणार आहोत। तर मागचा गळा आहे आपला 10 इंच, तर खालच्या साईडने आपल्याला 3 इंचचा गळा रुंदी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे स्ट्रेट जोडायचं आहे। ठीक आहे, गळ्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे, तर तो आपण घेतला आहे 5.5 इंच। छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच आणि त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन घेतलेले आहे 9.5 इंच। कमर आहे 26 इंच, त्यामुळे 6.5 इंच घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन घेऊन आपण 7.8 इंचावर मार्क केलेला आहे। ठीक आहे, इथे आपण 1 इंच पुढच्या भागासाठी आणि 1.5 इंच मागच्या भागासाठी आपण मुंडा घेतलेला आहे। तर मागच्या भागासाठी आपण 1.5 इंचावर अशा प्रकारे मार्क करणार आहोत। लक्षात ठेवा, 1 इंच हे पुढच्या भागासाठी असतं। ठीक आहे, आणि आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत। ठीक आहे, पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे। तर हा आहे पाठीच्या भागाचा पेपर, आणि आता आपण पुढच्या भागाचा पेपर कट करणार आहोत। ठीक आहे, पुढच्या भागासाठी आपण 30 इंच साईज आहे, तर आपण त्यामध्ये अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घेणार आहोत। तर हे बघा, आपण 13 इंच उंची होती, अर्धा इंच मार्जिन घेतली आणि प्लस आता आपण इथे अजून अर्धा इंच वाढवणार आहोत। ठीक आहे, हे बघा, आपण घेतलेले आहे आता 14 इंच पूर्ण उंची पुढच्या भागासाठी। ठीक आहे, हेच मेन पॉईंट असतात जे प्रिन्सेस कटसाठी आपल्याला लक्षात घेतले पाहिजे। तर हे बघा, पूर्ण उंची आपली 14 इंच भरलेली आहे। इथे आपण गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर 5.5 इंच मोजून घेतलेला आहे। ठीक आहे, शोल्डर मुंडा देखील आपण 5.5 इंच घेतलेला आहे आणि पुढचा गळा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पुढचा गळा काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, आता आपल्याला 7.5 इंच छातीचा चौथा भाग आणि प्लस 2 इंच घेऊन आपल्याला 9.5 इंच वर मार्क करायचा आहे। आणि इथे आपण कमराचा चौथा भाग म्हणजे 6.5 इंच प्लस 2 इंच म्हणजे 8.5 इंच, आणि प्लस आपल्याला प्रिन्सेस कटसाठी त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, इतकं आपलं पुढच्या भागासाठी एक्स्ट्रा घ्यायचं आहे।
आणि हे बघा, आता पुढच्या भागासाठी आपल्याला 1 इंचावर अशा पद्धतीने मार्क करायचं आहे. ठीक आहे. मागच्या भागासाठी आपण 1.5 इंचावर घेतो आणि पुढच्या भागासाठी आपल्याला 1 इंचावर घ्यायचं आहे. आता आपल्याला 3.5 इंच मोजून वरून आपल्याला 9 इंचावर ॲपेक्स पॉईंट घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. खाली आपल्याला 1 इंच वर मार्क करून अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे. एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला ही प्रोसेस समजून घ्यायची आहे. हे बघा, 30 साईजची पेपर कटिंग एकदम सोपी आहे. आणि मी उद्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साईज प्रिन्सेस कटची पेपर कटिंग दाखवणार आहे. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. प्रत्येक मापाला हे माप चेंज होत असतं. हे बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर हे आहे आपले फ्रंटचे पार्ट, तो आता बॅक पार्ट, हे फ्रंट पार्ट. आणि आता आपल्याला स्लीव्जची कटिंग करणार आहोत आपण. तर आपली स्लीव्ज आहे 3 इंच. ठीक आहे. त्यासाठी आपण छातीचा चौथा भाग म्हणजे 7.5 इंचाची घडी करून घेतलेली आहे. आणि उंची घेतलेली आहे आपण 3.5 इंच, म्हणजे 3 इंचाची बाही आणि अर्धा इंच आपण मार्जिन घेतलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याला कट करून घेऊ, जेणेकरून आपल्याला बाहीचा आकार काढता येईल. ठीक आहे. हे बघा, घडी घेतलेली आहे आपण 7.5 इंच. आणि 3 इंचाची बाही आहे म्हणून आपण इथे घेतलेलं आहे 3.5 इंच. अर्धा इंच आपण मार्जिंगसाठी घेतलेलं आहे. आता वरून खाली आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने वरून खाली आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. ठीक आहे. दंडगेर आहे 10 इंच प्लस 2 इंच मार्जिन घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला 7 इंचावर मार्क करायचं आहे. 5 इंचाची घडी आणि 2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे 7 इंचावर आपण मार्क केलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने आपण अर्धा इंच मध्ये घेणार आहोत आणि वरच्या साईडने आपण 1 इंच मध्ये घेऊन अशा पद्धतीने बाहीला आकार देणार आहोत. ठीक आहे. एकदम परफेक्ट हे बाहीचं माप हे प्रिन्सेस कटला बसतं. हे बघा, आता आपण बाहीला कट करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि हा जो कट आपण देतो ती बाजू नेहमी ब्लाऊजला बाही जोडताना पुढच्या साईडने आली पाहिजे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली स्लीव्ज कट करून झालेली आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण पेपर कटिंग केलेले आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 इंच साईजची प्रिन्सेस कटची पेपर कटिंग दाखवणार आहे. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.